मुंबईतील संथ मतदानावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे। मवियाला मतदान होईल अशा ठिकाणी संथ मतदान जाणीवपूर्वक सुरू होतं असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। मतदानामध्ये पैशांचं वाटप करण्यात आलं असा सुद्धा आरोप त्यांनी केला आहे। मतदारांचा छळ केला गेला असं संजय राऊत म्हणाले। यंत्रणा कशी भ्रष्ट करायची यामध्ये भाजप शिंदे माहीर असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर कितीही डाव टाकला तरी इंडिया आघाडीच जिंकणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला। जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासव गतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं। ईव्हीएम हॅक करता आले नाहीत, आम्ही जागरूक होतो। पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले, ठीक आहे, मग काय करायचं? मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी धरून निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते, ती सरकारीच आहे ना। त्याच्यामुळे कशा प्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा, भ्रष्ट करायची यंत्रणा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट हा माहीर आहे, अजित पवार माहीर आहेत। जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।